नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धांकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. तर आज आपण जाणार आहोत राजस्थानला. व्लॉग थोडा लेट सुरू केला आहे, म्हणजे इंट्रो लेट सुरू केला आहे, पण सकाळपासूनच व्लॉग चालू करते आहे. आणि आज आपण राजस्थानला जाणार आहोत, म्हणजे डायरेक्ट इथून जोधपूरला निघणार आहोत आणि राजस्थानची सिरीज असणार आहे. आजचा पहिला दिवस आहे. आपल्याला जोधपूर इथून म्हणजे इथून थोडा 70-80 किलोमीटर कमी झाला असेल, पण पनवेलपासून 990 किलोमीटर आहे. तेवढी रनिंग आपल्याला मारायची आहे. 70-80 किलोमीटर आलोत. तर चला, आजच्या रोड ट्रिपचा व्लॉग असणार आहे हा. आणि आज आपण गुजरातमध्ये कुठेतरी वस्ती करू. 600 किलोमीटर तर रनिंग मारायचा प्रयत्न करू. तर चला व्लॉगला सुरू करूया. चला, सगळी रेडी झालेली आहेत. इथे राख्या आहे. आज तोच गाडी चालवणार आहे. यो राख्याचा पोर आहे, पण्या. मम्मा सामान दाखव आपला. सामान कडक आहे. कडक आहे. सगळी डिक्की पॅक झालेली आहे. यो सगळा सामान खपसतो, आम्ही काही घरी येणार नाही. पैसे संपल्याशिवाय दुसऱ्या दिवशी घरी यायला लागेल मग. यो पवन, चला तर निघू. निघायचा का? श्री दत्त स्नॅक्सला थांबलोत नाश्त्याला. गर्दी बघा किती इथं. खतरनाक गर्दी आहे. चला इथं नाश्ता करू आता. नाश्ता करून निघू लगेच. ही बघा ताडी प्यायला आमची माणसं आलेली आहेत. द्या मग बघू. ताडी ब्रेक घेतला. आता नाश्ता ब्रेक झाला, आता ताडी ब्रेक घेतला. मस्त झोप काढली एक तास, तर ताडी ब्रेक घेतलाय. आम्हाला का मारला त्यांनी. एक नंबर फ्रेश आहे का? कुठे भेटते? एरिया काय आहे? डहाणू. राजस्थानला जायचं तर डहाणूला ताडीचा स्वाद नक्की घ्या. अरे आम्हाला दे. 100 रुपये आलेत भरलं बाबा. अर्धा भर बस. बघू दे आधी कशी लागते. तेच सांगते म्हणून अर्धा बरोबर आहे. 5 वाजलाच झाले दादा. CNG टाकायला ब्रेक घेतला आता. इथे CNG बघा किती आहे गुजरातला. गुजरात नाही, सुरतच्या 10-15 किलोमीटर आधी असो, पण इथं पण 80 रुपये आहे. चला CNG टाकू, निघू लगेच. प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे. जोधपूर न जाता आपण डायरेक्ट जैसलमेर जाणार आहोत. म्हणजे आधी वस्ती करणारच आहोत कुठेतरी. पहिले आपण जैसलमेरला जाऊ दुसऱ्या दिवशी. संध्याकाळी ते स्टे करू आणि नंतर तिकडून जोधपूरला निघू. असा प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे. थोडी प्लॅनमध्ये गडबड झाली. पहिले जोधपूरला जाऊन नंतर मग जैसलमेरला जाऊन परत जोधपूर मार्गे खाटूश्यामला जाणार होतो. तर थोडा 200-300 किलोमीटरचा प्रवास आपला कट होणार आहे. असं झालं करताय. चला त्यानं समजत होतं रे का जोधपूरला नाही जायचं, बरं जैसलमेरला जायचं आहे. चेंज केला तर समजून सांगला आईच कट करायला लागला आता. विषय कसा ना का, आपल्याला ऍक्च्युली पहिला जोधपूर करायचा होता. तर भाई सिद्धांकिनी सांगल्याबद्दल अभिनंदन आणि गोष्ट. हा, पहिला आम्ही जैसलमेर करणार आहोत आणि तिथून आम्ही येता जोधपूर, परत खाटूश्याम वगैरे आम्ही लास्ट उज्जैन करून घरी येणार आहे. मध्ये नाही जयपूर, उदयपूर, हा ते सर्व. किशनगड पण बघायचं आपल्याला. मध्ये किशनगड एक एरिया आहे, डम्पिंग यार्ड तो पण करायचा आहे. हा, तो पण करू आपण. हा, सगळं चांगलं आहे. तो पण कट. नुसता प्रवास करता होता, जेवण करण्यासाठी थांबलो. जागा बघ किती भारी आहे. मामा किती एकर आहे तुझी इथं? 35 एकर आहे. 35 एकर आहे. आणि या रुई आहे ना, राई. हा, याला काय बोलतात? तूर. नक्की तुझा शेत आहे ना? ही तूर आहे ना, ही साप म्हणजे गोल राऊंड मध्ये लावलेली. पाण्याचा पाट आहे ना, त्याला पाईप पण लावलं आपण सगळं तावून बघू शकतो. खा नका खाऊ. घरगुती जेवण. तुम्हाला कसं जेवणाचा आस्वाद. आम्हाला ह्याच्यात शनिवार असून सुकट खाता नाही. पापला गेले ना, मी भाजी खातोय. भाजी श्रीराम. आता व्हिडिओ बंद केल्यावर काय घेशील? भाईच काय तुम्हाला हे काढून मटरची भाजी. हा बघा ठेचा आणि ही चटणी आहे ना,
चटणी आहे. या जेवण करून घेतो आम्ही, तुम्ही म्हणा जेवायला. मिरची मिरची पाहिजे तुला घे ना शेतांशी जाऊ तो वराला. भैया पुरत ये. इंट्रोडक्शन करते आता. स्टार्टिंगला मी केला नाही. किंवा पवन, तो आमचा चैतू भाई. हात कर भाई. राखे भाई. सकाळी लाल गोड खाऊन जाऊ. कोण? 9 वाजलेत. डायरेक्ट गाडीत झोपलेलो, आता उठलोय. आता इथं हॉटेलला थांबवली गाडी. ते सगळे रूम बघायला गेले. इथं घाटीलो का तिकडे घाटावर गेलो कटालेलो असं का मी. गुजरातचा आमचा पहिला जेवण बाजरीच्या रोट्या. हे त्यावेळी घी नाही दिला रोटी टाकायला. घी देतात ना ते. घी पण देतात ना रोटी टाकायला गुजरातला. असं आहे का? ठीक आहे चालेल. जेवतो. भेटू तर डायरेक्ट उद्याच ना. झोपू. जेवण झोपतोय ना, उद्या भेटू. चला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा दुसरा दिवस. अहमदाबादला आपण काल वस्ती केली ती. बघा माझ्या मागे हॉटेल आहे. आता इथून निघायचं आपल्याला. वारलोच बघा 8:38 वाजलं. 20-25 मिनटं आपल्याला नाश्त्याला जाते. इथं नाश्त्याची सोय आहे. मस्त हॉटेल आहे इथं. चला आता नाश्ता करून निघू इथून. काहीतरी 8.5 तासाचा प्रवास आहे. मॅपवर दाखवते आहे काहीतरी 5:30 वाजता आपण तिथं पोहोचू. म्हणजे आपल्याला खाण्यापिण्याचा टाईम आणि मधीत रेस्ट वगैरे केला तर जवळजवळ 7 ते 8 वाजतील रात्रीचं पोचायला जैसलमेरला. आजच्याच आपण जैसलमेरला पोहोचायचा प्रयत्न करू. चला पहिले नाश्ता करू, निघूया. धानेराला थांबलो. 800 किलो नाही. आपण हॉटेलपासून किती आलो? 100 किलो रनिंग मारली आणि जेवणाचं सामान घेतलाय. आता इथं गुजरातला चिकन मटन थोडा भेटणं मुश्किल आहे, तर आम्ही बाबाला घेतलाय सोबत. व्हिडिओ में इधर ते हमें हेल्प करने वाले. ते बाबा आम्हाला हेल्प करते आहे मटन आणायला, कारण की इथं गावागावात भेटते मटन. तर मटन किंवा चिकन घेऊ. मराठी बोली है. मराठी. जय महाराष्ट्र. मुंबई आके गए सरोंडा दिलाड सरोंडा. हा बरोबर बरोबर. रिलेटिव रह गए आपके उधर. दिलाड में भैंस भर के आया था. भैंस भर के. तर चला जाऊ आणि घेऊ मटन किंवा चिकन. डायरेक्ट मटनच्या शॉपला भेटू. डायरेक्ट मटनच्या तंगड्या तळू. कसा गावा ठिकाणी जायला लागतं बघा चिकन मटन घ्यायला. मटन असं ना गली कुछ मध्ये झालं. रिक्षा खड़ी हो. म्हणजे असं राखी चिकन मटन असं विकत नाही का असं खुल्याम. नाही, असं गावा ठिकाणी जायला लागतं चिकन मटन घ्यायला बघा. म्हणजे कच्चा रोड आहे. कच्चा रोड एकदम असं वाटतं ही जैसलमेर सारखं वाटतंय. जवळ राजस्थानला आलो आपण. राजस्थान आहे की गुजरात आहे? ये गुजरात है. हे गुजरात आहे ना. हाँ. हे देखील शॉप बघा कसं आहे. बघू शकता शॉप तुम्ही. एकदम म्हणजे असं वाटतं का चोरीचं वाटतंय. असं वाटतं ब्लॅकचं काम करायला आलो. मटन घेत काय 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 घेतलं मग? इकडे मुंबईला 740 रुपये मटन आहे. इथं मटन 740 रुपये. 740 ला आहे. फायदा आहे मला. डिफरंट येते. वर्षी इथं भेटणं मुश्किल आहे. तू महाग पाहिजे तरी इथं स्वस्त आहे. तर किती किलो घेतलाय मामा मटन आपण? मटन घेतलं 1 किलो आणि अर्धा किलो चिकन. आणि आमचा एकच कुक आहे मामा. सीधा है ना. सीधा मार दो. है ना. क्या पक्का उसको. कसा एरिया आहे बघा. एकच शॉप. सगळा रेगिस्तान बोलू शकतो. सगळं रेगिस्तान ना असा इथं शॉप आहे. जेवण करायला मस्त जागा भेटली बघा. इथं भोजनालय आहे. यांच्याकडनं पहिले परमिशन काढली आम्ही. इथं जेवण बनवू का. नॉनव्हेज आहे ना, कारण की इथं व्हेज चालत नाही कधी कधी. तर पहिले परमिशन घेतली. तर हा बोललं मला तर सामान काढतो गाडीत ना.
पण बटाटे बाई यो आपला इथं मटन काय टेंटचा बघलाच नाही र कधी घेतलेला तो पावसाला घेतलेला मामा इथं सेटअप लावते सगळा मग काय मेनू मटन मटन आणि चिकन चिकन मटनची ग्रेव्ही आणि चिकन सुक्का आमची गवलन आणि गवलन गवळणाने पाणी भरलं हाई कोणी आणलं यो तो टेंट आणला ना इथं हा त्यांना टाकीचा टेंट आहे आपला तो घेऊन कोयता कोणी आणलं यो कोयता माझा तो खतरनाक आहे तो बाहेर चला थँक्यू बेटा आपका नाम क्या है हरी 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 भाई हमको मदद कर रहे हैं उन्होंने काट के भी क्या इसको क्या बोलते हैं आपके इधर मोचा मोचा मोठ्या मोठ्या आपल्या इथं खाट स्पायशल ना मसाला स्पायसी चांगला मटन शिजलेलं आहे ना साईडला टेंट पण लावला आहे मी हे बघा कसं गोंड्या बघताय आतमध्ये नाही ना चायता बघा कसं झोपलाय रे कामा कोण करेल हा? टेंट लावायला किती टाइम गेला आपल्याला त्या सांगा 15 मिनिटं गेली 15 मिनिटं गेली काय 15 मिनिटाचं काम टेंट लावा अजून एक टेंट आहे आपल्या का बागला एक माणूस झोपा का दोन हॉटेलचे ओनरचा मुलगा आहे हा त्यांचा हॉटेल आहे बाजूला त्याने आम्हाला खूप हेल्प केली खाट वगैरे दिली त्याने आम्हाला आणि जागा पण दिली आणि त्याचं हॉटेल आहे इथं कधी आलात जैसलमेरला काय नाव आहे जम्मेश्वर भोजनालय जम्बेश्वर बोलताना नक्की विजिट द्या छोटा उद्योजक त्याला नॉनव्हेज दिला असं म्हणजे नॉनव्हेज खाणार नाही व्हेज खातात ये टेंट है टेंट किधर रूम लेने के लिए पैसा नहीं होता तो ऐसा लगा कि सोने का चला जेवून घेऊ आता इथं बघा बकासूर बसलाय काय या असे बनवता ना तुझे व्हिडिओ म्हणजे कसं वाटलं होतं जेव्हा मला याचं योगदान जास्त असेल या आमचा गरिबांचा मिक्सर मी काय मिक्सर गरीब सोबत अनपट पण असते पण सोबतला कांदा लागला बाबा मटन हे झाला इश्यू झाला काहीतरी नाही इश्यू नाही ना तो थोडा झाला, पण कांदा लागला तो काढावा हे चिकन भारी होईल वाटतं एवढं लसून हॅलो तेल टाकतो का थोडंसं घ्यायचा होता घेतला गे हा आता फ्रेश चेहरा नाही माझा मेकअप वाला ब्युटी पार्लर मला जायला लागेल फ्रेश नाही तरी पण तू एवढा भारी दिसत फ्रेश झाल्यावर काय होईल लुक भारी आपला लुक राजस्थानला पोहोचलो जैसलमेर इथून 200 किलोमीटर झालाय सेंजबा कितीला इथं 88 रुपये 8 रुपये महाग गुजरातपेक्षा चला सेंजी टाकून निघू लगेच 10 वाजतील मला वाटते 6 वाजलेत मॅपवर दाखवते 9 वाजतील पण 10 पर्यंत पोहोचू आपण CNG भरून झाली 20-30 किलोमीटर रनिंग मारली आता परत नाश्त्याला नावलो एरिया कसा आहे आता वाटतंय राजस्थानला आल्यावर का इथे चहा वगैरे मारून निघू लगेच रात्रीचे तब्बल 10 तरी वाजतील खूप म्हणजे एकदम आरामशीर चालू आहे ट्रिप कडक ना कडक ओव्हर लेपला बघ खतरनाक काय बोलतो तुम्हाला सांगतो मी शिरप्या खुरप्याचा पाऊस ठीक आहे पोचलो फायनली जैसलमेरला थंडी आहे का बॅकर थंडी आहे असं आहे ना बाहेर उतरायची इच्छा नाही बेकार बाबा. मामा उतरेला मामा काय सांगेल काय सांगू सांगू बसलं जेवायला बसलं काय सांगू शकत नाही दारू पिवा लागेल कसला भारी आहे वाटतं बघा राकेश चव्हाण तब्बल 1000
10 किलोमीटर एकट्यानेच गाडी चालवली. 1089. 1089. 40 किलोमीटर 1120 1120 सॉरी 100 किलोमीटर पुढे मागे झाला, पण 1100 किलोमीटर चालली त्याने. पण पोरगा चांगला आहे. पोरगा चांगला आहे.